तर आपला वारसा आपल्याला कळेल, आपले आदर्श आपल्या समोर उभे राहतील आणि इतिहास वाचलाच नाही तर आपल्या समोर आपला आदर्श उभा राहत नाही. आणि जोपर्यंत तुमचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर उभा राहत नाही, तुमचे वारस कोण आहेत हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. आपण स्वतःला समजत जातो की आपण कुठेतरी कमी आहोत ही भावना आपल्या मनात निर्माण होते. पण ज्यावेळेस तुमचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो की माझे वारस कोण होते, त्यावेळेस आपण त्या ध्येयाने त्या दिशेने आपण पुढे जातो आणि आपलं कार्य करत राहतो. 24 मे 2024 रोजी या भटकंतीमध्येच आम्ही सर ॲडव्होकेट सुरेश चिगस्ती साहेब यांची बेळगावमध्ये भेट घेतली होती. जवळजवळ वकील असलेला माणूस 1.5-2 तास कोण देईल कोणाला, एवढं आमच्याशी चर्चा केली त्यांनी, एवढा आम्हाला वेळ दिला. कधी याचा अर्थ त्यांनी आमच्यात पण काहीतरी पाहिलं, कारण वेळ कोणीच कोणाला कधी वेळ देत नसतो एवढा. आणि वकील ॲडव्होकेट असणारे माणसं पण एवढं त्यांना वेळच नसतो. त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की सर माझा वेळ खूप व्यस्त आहे आता मी ह्या महिन्यामध्ये किंवा या ह्याच्यामध्ये. त्यांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं की कार्यक्रमात आपण उपस्थित राहू. पण एवढी भरपूर समाजाविषयी चर्चा केली. त्या चर्चांती आम्हाला असं समजलं की विजयनगरचे साम्राज्य ज्याने वाढवले, लक्षात घ्या अगदी नोंद करून घेतली तुम्ही तरी हरकत नाही, नोंद करण्यासारखीच गोष्ट आहे की आपण स्वतःला कुठे कमी समजू नका. जे विजयनगरचं राज्य साम्राज्य ज्यांनी वाढवलं, ज्याची निर्मिती केली, असं कृष्णदेवराय, राजा व्यंकटप्पा नाईक, वीर सुदुरंग, एकलव्य, कुमार राम नाईक, बहिर्जी नाईक, आप्पाराम जोशी. हे आप्पाराम जोशी नाव तुम्ही ऐकलं नसेल, पण आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जर आपल्याला आपला इतिहासच वाचायचा असेल, हा कर्नाटकातला इतिहास आहे आणि महाराष्ट्रातला जर इतिहास जर वाचायचा असेल आपल्याला, तर नवीन आताच एक लेखक आहेत शिवनेत्र बहिर्जी म्हणून, त्यांच्या कादंबऱ्या आहेत. प्रेम धंडे यांनी लिहिलेलं 1, 2, 3 असे खंड आहेत त्यांचे. जरूर आपण त्यांचे वाचावे. त्यानंतर बैसाने सर म्हणून आहेत, त्यांनी उमाजी नायकांच्या विषयी थोडंसं लेखन केलेलं आहे, रिसर्च केले, ते पण तुम्ही वाचावं. त्याच्यानंतर आपला इतिहास आपल्याला कळेल. आणि मला हे सांगण्याचं कारण एवढंच होतं, ह्या कर्नाटकातला रेफरन्स आपल्यासाठी एवढाच देतोय मी की जरा मी जसं सांगितलं मगाशी की रामोशी, बेडर, नायक, तलवार हे सगळे एकच आहे. फक्त हाच खेळ आहे, तो शब्दांचा खेळ आहे. सरांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यासाठी या ठिकाणी मी हे वक्तव्य केलं, आपल्याला माहिती दिली आणि आपल्याला माहिती असावी, माहिती आपण जपून ठेवा.